नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सचिन वाली आपल्या सर्वांचं ज्ञानसागर कॉमर्स क्लासेसमध्ये हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज सुरू करूया एक महत्त्वाचा सब्जेक्ट की जो कॉमर्स मधला सगळ्यात इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे, की ज्याचं नाव आहे बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या सब्जेक्टला एका शॉर्ट नावाने ओळखणार आहात की ज्याचं नाव आहे अकाउंट. ओके, म्हणजे बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी एवढं मोठं नाव न बोलता तुम्ही फक्त अकाउंट बोलला तरी चालणार आहे. ठीक आहे, तर मुळातच म्हणजे तुम्ही कॉमर्स शाखेमध्ये आलेला आहात. 10वी पर्यंत तुम्हाला अकाउंट नावाचा सब्जेक्ट नव्हता, बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी नावाचा सब्जेक्ट नव्हता. पहिल्यांदाच तो तुम्ही शिकताय, त्यामुळे तो सब्जेक्ट एकदम बेसिक पासून जर शिकला तरच तो सब्जेक्ट कळणार आहे. आणि म्हणून आपण बेसिक पासून सुरू करूया. आपला जो सब्जेक्ट आहे त्याचं नाव बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. त्याला मराठीमध्ये बोललं जातं पुस्तक पालन आणि लेखाकर्म. सब्जेक्ट पूर्ण इंग्लिश मध्ये आहे, परंतु एक्सप्लेनेशन साठीची जी लँग्वेज आहे ती मी तुम्हाला मराठी वापरणार आहे. ठीक आहे, सब्जेक्ट लँग्वेज इंग्लिश आहे, पण एक्सप्लेनेशन मात्र मराठीमध्ये असेल. तर बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी हे जे काही नाव आहे सब्जेक्टचं, त्याच्यामध्ये मुळातच 2 पार्ट आहेत. बुक कीपिंग हा पहिला पार्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि दुसरा आहे अकाउंटन्सी. बुक कीपिंगचा जिथे एंड होतो तिथून पुढे अकाउंटन्सीची सुरुवात होते. मग हा सब्जेक्ट शिकताना आपल्याला एका व्यक्तीच्या अँगलने बघावं लागेल. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करतोय. सर्वजण फिल्म पाहत असाल. ओके, फिल्म पाहत असताना अनेक विद्यार्थी फिल्म पाहत असताना हिरोच्या अँगलने ती फिल्म पाहतात. अनेक विद्यार्थी म्हणजे विद्यार्थिनी हिरोईनीच्या भूमिकेतून ती फिल्म पाहतात. मुलं स्वतःला हिरो समजून त्या फिल्मकडे बघत असतात, मुली हिरोईन समजून. ठराविक अशी मुलं आहेत की जे स्वतःला विलन मध्ये बघतात. फिल्म त्या अँगलने प्रत्येक जण पाहत असतो आणि त्या फिल्मची मजा घेत असतो. अकाउंट हा सब्जेक्ट सुद्धा एका व्यक्तीच्या अँगलने जर बघितलं तरच तो तुम्हाला लगेच चांगल्या पद्धतीने कळतो. ठीक आहे, तर अकाउंट हा सब्जेक्ट तुम्हाला बघायचा आहे बिझनेसमनच्या भूमिकेतून, ना की विद्यार्थ्याच्या भूमिकेतून. तुम्ही स्वतः विद्यार्थी म्हणून जर त्या गोष्टीकडे बघितलं तर तुम्हाला कधीच अकाउंट कळणार नाही. तुम्ही एक बिझनेसमन म्हणून बघितलं तर तुम्हाला अकाउंट सब्जेक्ट कळेल. म्हणून आजपासून अकाउंटचा कोणताही टॉपिक शिकताना तुम्ही स्वतः एक बिझनेसमन आहात असा विचार करा आणि मगच त्या गोष्टीचा अर्थ लावा. ठीक आहे, मग लक्षात ठेवायचं तुम्ही कोण, तर एक बिझनेसमन. मग एक बिझनेसमनकडे स्वतःची एक फार मोठी काय आहे, फॅक्टरी आहे. आपल्या व्यवसायाची फार मोठी फॅक्टरी आहे आणि आपल्या व्यवसायाचं एक आलिशान ऑफिस आहे आणि त्या ऑफिसचा बॉस म्हणजेच त्या बिझनेसचा ओनर आपण स्वतः. असं तुम्ही योग्य तो काय लावायचा आहे, अर्थ लावायचा. म्हणजेच आपण बिझनेसमन आहोत बाळांनो. ठीक आहे, मग बिझनेसमध्ये काय होत असतात, बिझनेसमध्ये काय होत असतात, वेगवेगळे व्यवहार होत असतात. ठीक आहे, व्यवहाराला इंग्लिश मध्ये बोललं जातं ट्रान्झॅक्शन्स. ओके, त्याला दुसरा शब्द आहे डील. अनेक केले तर डील्स, अनेक व्यवहार केले तर ट्रान्झॅक्शन्स. ओके, मग बिझनेस मध्ये अनेक ट्रान्झॅक्शन्स होतात. मग एक छोटासा व्यवहार मी तुम्हाला सांगतो. तुमचा स्वतःचा एक बिझनेस आहे. ओके, लक्षात ठेवा. आपल्या बिझनेससाठी आपण वस्तू खरेदी करायला गेलो. काय खरेदी करायला गेलो मित्रांनो, वस्तू. वस्तूला इंग्लिश मध्ये बोललं जातं गुड्स. ओके, खरेदी करायला गेलो, खरेदी करणे, त्याला मराठीमध्ये बोलला तर परचेसेस. लक्षात ठेवा, आपल्या बिझनेससाठी आपण एक वस्तू खरेदी करायला गेलोय की ज्या वस्तूची किंमत आहे 100 रुपये. ओके, लक्षात आलंय. आपण आपल्या बिझनेससाठी एक वस्तू खरेदी करायला गेलेला की ज्या वस्तूची किंमत आहे 100 रुपये.
वस्तू खरेदी केली, आपल्या दुकानामध्ये आणली, आपल्या बिझनेसमध्ये आणली आणि ती विकण्यासाठी ठेवली. अर्थातच त्या वस्तूची आपण विक्री करतोय, म्हणजेच ती वस्तू विकतोय, सोल्ड करतोय 120 रुपयाला. ठीक आहे, 100 रुपयाला वस्तू खरेदी केली आहे, 120 रुपयाला आपण ती वस्तू विकतोय बाळांनो. ह्या व्यवहारामध्ये आपल्याला इन्कम किती झालं, हा जो मी व्यवहार तुम्हाला सांगितला त्याच्यामध्ये इन्कम किती झालं, 20 रुपये. ओके मित्रांनो, माझा दुसरा प्रश्न आहे, प्रॉफिट किती झाला? अच्छा, प्रॉफिटही 20 रुपये. ओके, मग तुम्हाला काय म्हणायचंय, इन्कम आणि प्रॉफिट दोन्ही सेम आहेत का? इन्कम आणि प्रॉफिट दोन्ही सेम आहे का? तर नाही बाळांनो, तुमचा प्रॉफिट बरोबर आहे, तुमचं इन्कम चुकलेलं आहे. ठीक आहे, इन्कम 20 रुपये नाहीये, पण नक्की इन्कम किती? तर इन्कम कळण्या अगोदर आपल्याला खर्च कळला पाहिजे. मगाशी आपण मार्केटमध्ये वस्तू खरेदी करायला गेलो होतो, तेव्हा ती वस्तू किती रुपयाला खरेदी केली? 100 रुपयाला. म्हणजे त्या व्यवहारामध्ये 100 रुपये आपला झाला होता खर्च, त्यालाच बोललं जातं एक्सपेन्सेस. खर्चाला इंग्लिशमध्ये काय बोलतात? एक्सपेन्सेस. ओके, ती वस्तू आपण 100 रुपयाला खरेदी केली, समोरच्या व्यक्तीला आपण 100 रुपये दिलेले आहेत, 100 रुपये आपला खर्च झालेला आहे. ओके, ती वस्तू आपल्या दुकानात आल्यानंतर आपण एका कस्टमरला विकली, एका ग्राहकाला विकली. किती रुपयाला विकली बरं? 120 ला. म्हणजे त्या ग्राहकाकडून, त्या कस्टमरकडून आपल्याला किती रुपये मिळाले? 120 रुपये मिळाले. बाळांनो, जेवढे रुपये आपल्याकडनं गेले तो आपला खर्च, जेवढे आपल्याला मिळाले ते आपलं इन्कम. म्हणजे 120 रुपये हे आपलं इन्कम आहे, म्हणजेच आपल्याला प्राप्त झालेलं काय आहे? उत्पन्न. ठीक आहे, तर आता नीट विचार करा, खर्च 100 रुपये, इन्कम 120 रुपये, आणि इन्कम आणि एक्सपेन्सेस मधला डिफरन्स आपल्याला मिळतो प्रॉफिट. ओके, म्हणून मी इथे लिहिते बघा, प्रॉफिट इज इक्वल टू इन्कम मायनस एक्सपेन्सेस. इन्कम होता आपला 120 रुपीज इन्कम आहे, एक्सपेन्सेस आहे 100 रुपीज, 20 रुपीज आपला काय झाला? प्रॉफिट. ओके, मग प्रॉफिट होण्यासाठी आपल्याला काय जास्त मिळालं पाहिजे मित्रांनो? इन्कम. म्हणजे इन्कम जर जास्त असेल आणि एक्सपेन्सेस जर कमी असतील तर नक्कीच आपल्या बिझनेसमध्ये प्रॉफिट मिळतो. ओके, इन्कम जास्त आणि एक्सपेन्सेस कमी, आपल्याला प्रॉफिट होणार आहे. क्लिअरिटी येते? क्लिअर आहात इथपर्यंत? ठीक आहे, मग प्रॉफिटचे डेफिनेशन काय बोलू शकतो आपण? प्रॉफिट कोणाला म्हणायचं आहे? प्रॉफिट म्हणजे नफा. ठीक आहे, नफा मिळवण्यासाठी काय जास्त असतं? इन्कम जास्त असतं. एक्सेस म्हणजे जास्त असते. एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर द एक्सपेन्सेस is called profit. ठीक आहे, डेफिनेशन एकदा बघून घ्या. काय लिहिलंय? एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर द एक्सपेन्सेस इज कॉल्ड प्रॉफिट. ओके, कळले बांधव इथपर्यंत? एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर द एक्सपेन्सेस इज कॉल्ड प्रॉफिट. ओके, आता बघा, सेम एक्झाम्पल देतोय, नीट आहे का? आपल्या बिझनेससाठी आपण वस्तू खरेदी करायला गेलो. वस्तूला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? गुड्स. काय करायला गेला? खरेदी करायला गेला, म्हणजेच परचेस करायला गेला. ओके, 100 रुपयाची वस्तू खरेदी केली.
किती रुपयाची वस्तू खरेदी केली? 100 रुपयाची आपण वस्तू खरेदी केली. समजते बाळांनो? ओके. ती वस्तू आपल्या शॉपमध्ये आणून आपण लावलेली आहे विकण्यासाठी. आता आपल्या शॉपमध्ये जेव्हा आपण ती वस्तू विकण्यासाठी लावली आहे, तर रोज आपल्या दुकानातला जो काही कामगार आहे तो वस्तू पुसतोय आणि ती व्यवस्थितरित्या लावून ठेवतो. एक दिवस काय झालं, ती वस्तू पुसताना त्याच्याकडनं ती पडली आणि थोडीशी डॅमेज झाली. 1 महिना गेला, 2 महिने गेले, 3 महिने गेले, त्या वस्तूला काही कस्टमर मिळालं नाही. एक दिवस एक कस्टमर आला, त्याने त्या वस्तूची किंमत विचारली. आपण त्याला 120 रुपये अशी किंमत सांगितली. तो कस्टमरने बघितलं तर म्हटला, हो इथे तर क्रॅक गेलेला आहे. तो म्हटला नाही, कमी करा. आपण त्याला 100 रुपये दिले. ठीक. तो 100 रुपयाला तयार नाहीये. आता मला सांगा, जर 100 रुपयाला नाही विकली तर तो अजून कमी किंमत बोलतोय, तो 80 रुपये बोलतोय. ठीक आहे, 80 रुपीज. मग मला एक सांगा, जर अशीच वस्तू पडून राहिली तर ते 100 रुपये आपला लॉस होणार आहे. ठीक आहे, पण 80 तर 80 आपले पैसे मोकळे करून घ्यायचे आहेत आपल्याला. ओके. आणि म्हणून आपण ती वस्तू म्हणजेच गुड्स 80 रुपीजला काय केलाय? सोल्ड केलाय. 80 रुपीजला. ठीक आहे, 80 रुपीजला आपण काय केलाय? सोल्ड केलाय, त्याची विक्री केलेली आहे. ठीक आहे. मग आता बघा, 100 रुपयाला वस्तू खरेदी केली, 80 रुपयाला विकली. 100 रुपये आपण खर्च केला होता, म्हणजेच काय केला होता बाळांनो? एक्सपेन्सेस केला होता. त्याच्या अगेन्स्ट आपल्याला 80 रुपीज मिळाले. 80 रुपीज हा आपलं काय झालं? इन्कम झालं. ठीक आहे. इथे काय घडलं? खर्च जास्त झालाय आणि इन्कम मात्र कमी मिळालेलं आहे. खर्च जास्त, इन्कम कमी आहे, म्हणजेच इथे आपल्याला सरळ काय झालेलं आहे बाळांनो? लॉस झालेला आहे. मग लॉस होण्यासाठी काय जास्त होतात? एक्सपेन्सेस. मग लॉसचा फॉर्म्युला काय? एक्सपेन्सेस मायनस इन्कम. एक्सपेन्सेस मायनस इन्कम. एक्सपेन्सेस किती होता आपला? 100 रुपीज, कारण 100 रुपयाला वस्तू खरेदी केली होती. कितीला विकली? 80 रुपीजला, म्हणजे 20 रुपीज आपल्याला काय दिसतोय? लॉस दिसतोय. कळलं बाळांनो? मग आता लॉसची डेफिनेशन आपण पाहूया. काय होईल लॉसची डेफिनेशन? लॉस केव्हा होतो? आपल्याला तोटा केव्हा होतो? जेव्हा खर्च जास्त असतात. म्हणून इथे मी लिहितोय एक्सेस. एक्सेसचा मराठी अर्थ होतो जास्त असणे. एक्सेस ऑफ एक्सपेन्सेस ओव्हर द इन्कम इज कॉल्ड लॉस. Excess of expenses over the income is called loss. Excess of expenses over the income is called loss. आपण 2 एक्झाम्पल पाहिले. 120 रुपयाला वस्तू विकली, 100 रुपये खरेदी केलेली वस्तू 120 ला विकली, 20 रुपीज प्रॉफिट आला. ओके. 100 रुपयाची वस्तू 80 रुपयाला विकली, 20 रुपये लॉस झाला. पण 2च व्यवहार पाहिले आणि त्यामध्ये आपल्याला एका व्यवहारात प्रॉफिट झाला, एका व्यवहारात लॉस झाला. पण बिझनेसमध्ये 1-2 व्यवहार होतात का? मला सांगा बरं, आपल्या व्यवसायामध्ये 1-2 व्यवहार होतात का? नाही. सकाळी आपला बिझनेस ओपन केल्यापासून ते संध्याकाळी क्लोज करतोपर्यंत हजारो लाखो बिझनेसमध्ये व्यवहार होत असतात आणि त्या प्रत्येक व्यवहारामध्ये किती प्रॉफिट झाला, किती लॉस झाला हे कॅल्क्युलेट करणं शक्य होत नाही. ठीक आहे. अरे बिझनेसमन बिझनेस करणार की रोज सारखा प्रत्येक व्यवहारातला प्रॉफिट कॅल्क्युलेट करत राहणार. ठीक आहे. आणि म्हणूनच अनेक व्यवहार जेव्हा होत असतात तेव्हा लगेचच्या लगेच प्रॉफिट कॅल्क्युलेट करणं शक्य होत नाही. म्हणून बाळांनो लक्षात ठेवा, आपण एका कन्सेप्टवर जाणार आहोत आणि तीच कन्सेप्ट फार इम्पॉर्टंट आहे. ती कन्सेप्ट एका बिझनेसमनच्या अँगलने बघा. बाळांनो आपल्या स्वतःचा काय आहे? बिझनेस आहे. ओके. बिझनेसमध्ये काय घडत असतात? काय घडत असतात?
ट्रान्झॅक्शन्स म्हणजेच व्यवहार घडत असतात. ओके, मग हे व्यवहार म्हणजेच डील्स जर आपण प्रॉपरली रेकॉर्ड केले म्हणजे लिहून ठेवले, ओके, म्हणजेच त्याचं प्रॉपरली काय केलं, रेकॉर्डिंग केलं, म्हणजेच त्याची एक प्रकारे काय केले, एंट्री केली, म्हणजेच काय केली, नोंद केली. ठीक आहे, बघा बिझनेस म्हटलं की बिझनेस मध्ये काय घडतात, ट्रान्झॅक्शनचं काय करायचंय, रेकॉर्डिंग करायचंय, म्हणजेच काय करायचंय, एंट्री करायची आहे. आणि ती एंट्री करण्यासाठी वेगवेगळ्या वह्या असतात. सगळे व्यवहार लक्षात तर राहणार नाहीये, लिहून ठेवल्याशिवाय व्यवहार लक्षात राहणार आहे का, अजिबात. आणि म्हणूनच आपण आपल्या बिझनेससाठी रेड कलरच्या वह्या स्टेशनरीच्या शॉपमध्ये मिळतात. तुम्ही बघितलं असेल की लक्ष्मीपूजनला स्टेशनरीच्या शॉपमध्ये लक्ष्मी मातेचं चित्र असणाऱ्या वह्या मिळतात, की ज्या वह्या बिझनेससाठी वापरल्या जातात, हिशोब लिहिण्यासाठी वापरल्या जातात. आणि त्या दिवशी वह्यांची पूजन केलं जातं, वह्यांचं पूजन केलं जातं आणि नंतर त्या वह्या बिझनेसचे हिशोब लिहिण्यासाठी वापरल्या जातात. ठीक आहे, आता प्रत्येक धर्मामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे पूजा करून त्या वह्या वापरल्या जात असतील. ठीक आहे, तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट मी तुम्हाला सांगेन, त्या वेगवेगळ्या वह्या बघा रेड कलरच्या असतात. तुम्ही कुठल्याही दुकानात गेलात ना तर त्या दुकानदार लाल वहीमध्ये काही ना काहीतरी लिहित असतो, काही ना काहीतरी लिहित असतो, म्हणजेच काय लिहित असतो मारणं, ट्रान्झॅक्शन. मग जेवढा बिझनेस मोठा असेल तेवढ्या जास्ती वह्या त्यांना लागतात. जसं की खरेदी माल खरेदी केलेल्याची एक वही वेगळी असते, म्हणजे त्याला बोलतो आम्ही परचेस बुक, सेल्स बुक, कॅश बुक. ओके, त्यानंतर जर्नल बुक, लेजर बुक, अशा खूप वेगवेगळ्या प्रकारच्या वह्या असतात आणि त्यांना आपण इथे बोलूया सेट ऑफ बुक्स. काय बोलूया, सेट ऑफ बुक्स. त्या वह्याच असतात पण त्याला काय बोलूया तर सेट ऑफ बुक्स. ठीक आहे, म्हणजे व्यवसायात घडणारे व्यवहार सेट ऑफ बुक्स मध्ये प्रॉपरली रेकॉर्ड करणं याला म्हणतात बुक किपिंग. पण अजून एक शब्द त्याच्यामध्ये मला ऍड करायचा आहे, तो म्हणजे वाटतं जसं बघा अनेक विद्यार्थी ज्यांना पोहता येतं, म्हणजे चांगल्या पद्धतीने स्विमिंग करता येतं, काहींना चांगल्या प्रकारे डान्स करता येतो, ह्या सगळ्या कला आहेत. जर एखाद्या विद्यार्थ्याला पोहता येत नसेल, त्याने जर का चांगला सराव केला तर त्याला ती पोहण्याची कला म्हणजेच आर्ट त्याच्या स्वतःमध्ये आत्मसात करता येईल. एखाद्याने चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस केली तर त्याला नक्कीच डान्स करता येईल. ओके, डान्सिंग ही एक आर्ट आहे, स्विमिंग आर्ट आहे, ओके, सिंगिंग सुद्धा एक आर्ट आहे. मग बुक किपिंग म्हणजेच काय तर व्यवसायात घडणारे व्यवहार लिहून ठेवणं ही सुद्धा एक प्रकारची काय आहे, कला आहे, आर्ट आहे. आणि त्या आर्टलाच आपण बोलणार आहोत बुक किपिंग. कळले बाळांनो, म्हणजे बुक किपिंग दुसरं तिसरं काही नसून व्यवसायात घडणारे व्यवहार लिहून ठेवण्याची कला म्हणजेच बाळांनो काय आहे, बुक किपिंग आहे. ओके, बुक किपिंग is an art of recording business transactions in a set of books. ठीक आहे, मी पहिल्यांदा बुक किपिंगचे डेफिनेशन लिहितोय, पाहून घ्या. bookkeeping bookkeeping is an art of recording business transactions in a set of books. ठीक है, bookkeeping is an art of recording business transactions in a set of books. याला मराठीमध्ये आपण काय बोलूया, व्यवसायात घडणारे व्यवहार लिहून ठेवण्याची कला म्हणजेच काय बाळांनो, बुककीपिंग. ठीक आहे, मी एक स्क्रीन शेअर करतोय, त्याच्यावरती डेफिनेशन येईल, ती डेफिनेशन व्यवस्थितरित्या तुम्ही लिहून घ्या.
विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला बेसिक पासून अकाउंट शिकायचं असेल तर नक्कीच ज्ञानसागर कॉमर्स क्लासेसला कॉन्टॅक्ट करा. ज्ञानसागर कॉमर्स क्लासेसचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9890609535. ठीक आहे. व्हॉट्सअपवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा कॉल करू शकता. नक्कीच तुम्हाला बेसिक पासून खूप चांगल्या प्रकारे फायदा होईल. ठीक आहे. थँक्यू.